लोक शिकतात पण संघटित होत नाहीत। जेवढे लोक शिकले ते फ्लॅट मध्ये गेले आणि फ्लॅट मध्ये गेले तिकडेच फ्लॅट झाले। चळवळ गरिबांनी चालवली, चळवळ मध्यमवर्गीयांनी चालवली। बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले एकदा की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला। आज आपल्याला सुद्धा कोण फसवतंय? जे जेवढे शिकले त्यांनी आपल्याला तेवढेच जास्त फसवलंय। मी गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली, एका पोलीस हवालदाराला 30 रुपयाची लाच घेतली या आरोपाखाली 20 वर्षाची जेल झाली। 30 रुपयाचे लाच प्रकरणामध्ये 20 वर्षाची शिक्षा झाली। बिचारा अशिक्षित होता, कायदा काय माहित नसेल किंवा त्याच्यावरती काही कारस्थान करून त्याला गुंतवलं असेल त्याच्यामध्ये। पण आम्ही आता या महाराष्ट्राचे आकडे ऐकतोय एकेका अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे, ते 50-100 कोटी मध्ये नसतेच, हजारो कोटींमध्ये असतायत। हे जे पैसे लुटले जात आहेत हे पैसे कोणाचे आहेत? हे पैसे समाजाचे आहेत, हे पैसे जनतेचे आहेत। आणि म्हणून आपण जागरूक झालं पाहिजे। हा जो काय भ्रष्टाचाराचा भस्मासूर गोरगरिबांची पळमळ उद्ध्वस्त करत चाललाय तो आपल्याला रोखायचा आहे। तुम्ही टीव्ही वरती मोबाईल वरती जे बघताय, मी सरकारी ऑफिस मध्ये जातोय, घुसतोय आणि भ्रष्टाचारांचे पडदे फाश करतोय, ते याच्यासाठीच की आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे। मला अनेक IAS अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या, दम म्हणणार नाही कारण आम्हाला दम द्यावासा महाराष्ट्रात कोणी पैदा होऊ शकत नाही। आणि जेव्हा आमच्या मागे एवढी ताकद आहे, सगळ्या पिवळ्या टोप्या पिवळे झेंडे आहेत, मला वाटतं महात्मा फुलेंच्या पाठीत ज्या ताकदीनं दानपट्टा घेऊन वस्ताद लहुजी साहेब उभे राहिले, तशाच प्रकारे आज आमचा हा बहुजन समाज या शिक्षणाच्या ज्ञानासाठी उभा राहिला पाहिजे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी काही अनेक शस्त्र होती, त्या शस्त्रातलं सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे ते दांडपट्टा आहे। दांडपट्टा असलेला माणूस समोर आला तर 10 तलवारबाज असले तरी त्यांचं काही चालत नाही। शिवाजी महाराजांचा प्राण वाचवण्याचं काम ज्या शस्त्राने केलं तेच शस्त्र वस्ताद लहुजी साहेबांच्या हातामध्ये आहे आणि त्याच शस्त्राने या बहुजनांना तारलेलं आहे। महात्मा फुले जर जगले तर या बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं खुली होतील। आणि म्हणून वस्ताद लहुजी साहेब यांनी आयुष्यभर त्यांची पाठराखण केली आणि त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली। आपण सुद्धा बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी जे जे लोक प्रयत्न करतील त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला जातीमध्ये, धर्मामध्ये, भाषेमध्ये, प्रांतामध्ये विभागलं जाईल तेव्हा तेव्हा तुमचं आमचं बहुजनांचं नुकसान होईल। हे कोण लोक आहेत जे आपल्याला जातीच्या धर्माच्या नावावरती विभाजित करू इच्छितात? आपण जात सोडली पाहिजे, आपण धर्म हा मानवता समजला पाहिजे। किती दिवस आपण एकाच धर्मात अनेक वेगवेगळ्या भिंती करून आपलं नुकसान करणार आहोत? पूर्वी आपल्याकडे एक संकल्पना असायची, एक गाव एक गणपती। तेव्हा गावामध्ये हाणामाऱ्या होत नव्हत्या, गावामध्ये दंगली होत नव्हत्या। नंतर लोकांकडे पैसे भरपूर आले, मग प्रत्येक गल्लीत सेपरेट गणपती। मुंबईत जे गँगवॉर सुरू झालं 1980 मध्ये, त्यात सगळ्यात मोठा रोल कशाचा होता? प्रत्येक पिक्चर मध्ये दाखवलं जायचं की गणपतीची मिरवणूक आहे, त्याच्यात कोण गुप्ती काढतोय, कोण चाकू काढतोय, ते मारामाऱ्याच्या। लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा बहुजनांची मुलं अशा प्रकारे शस्त्र हातात घेऊन मारामारीत उतरतील त्यांच्या पुढच्या पिढ्या बर्बाद झालेल्या असतील। म्हणून आपण हातामध्ये शस्त्र घ्यायचा काळ आता बदललाय। आता आपण हातामध्ये शास्त्र घेतलं पाहिजे आणि ते शास्त्र म्हणजे पुस्तक हातात घेतलं पाहिजे। जगात तोच माणूस जिंकेल ज्याच्या हातामध्ये पुस्तक आहे। लक्षात घ्या, जर पुस्तक तुमच्या सोबत असेल तर जग तुमच्या समोर नतमस्तक होतं आणि म्हणून पुस्तक हातात असलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या डिग्र्या घेतल्या त्या 26 डिग्र्या आहेत। किती आहेत? 26। आपण आपल्या लेकरांना किमान 3 तरी डिग्र्या घ्यायला सांगूया। हो द्या MBA, हो द्या PhD, हो द्या नेट सेट, हो द्या IAS, हो द्या IPS। किती दिवस मार मान मातंग धोबी कुणबी 12 बोलता 18 पकड जातीच्या लोकांनी चतुर्थ श्रेणीची कामं करायची? त्यांची सुद्धा लेकरं IAS झाली पाहिजेत, IPS झाली पाहिजेत। आणि ज्या दिवशी आपण हे करू शकतो त्याच दिवशी समजायचं की आपण आद्य क्रांतीवीर, आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी केली। प्रत्येक मातंगाच्या घरातून एक तरी मुलगा शासकीय नोकरीमध्ये गेला पाहिजे। प्रत्येक मातंगाच्या घरातली एक तरी मुलगी, प्रत्येक घरातली म्हणतोय मी, समाजातली नाही, ती मुख्याध्यापिका झाली पाहिजे।
मुक्ता साळवेंचा वारसा तिने चालवला पाहिजे, तर खऱ्या अर्थ आपण वस्ताद लहुजी साळवे यांचे वारसदार आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणत्याही प्रकारे आपल्याला विभाजित करायचे लोक प्रयत्न करतील, आपण ते न करता शिक्षणावर फोकस केलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण शहरामध्ये येतो, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं जसं तुम्ही धर्मांतर केले पाहिजे तसं तुम्ही स्थलांतर पण केलं पाहिजे. स्थलांतर म्हणजे काय, धर्मांतर म्हणजे काय हे पहिलं नीट समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले, तिकडे नाशिकच्या काळाराम मंदिराचं आंदोलन चालू होतं. तिकडे ते गेल्यानंतर त्या आंदोलनाला सक्सेस मिळाली. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी त्यांना तार केली आणि तार करून सांगितले की बाबासाहेब आपण लढा जिंकलो, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आपल्या सर्वांना दीनदलितांना प्रवेश मिळणार आहे. बाबासाहेबांनी त्या तारचं उत्तर दिलं, दादासाहेब तुम्हाला हा लढा कळलेला नाही, आपला लढा फक्त मंदिर प्रवासासाठी प्रवेशासाठी नव्हता. आपला प्रवास, आपला हा प्रश्न होता की जर आम्ही हिंदू आहोत तर आम्हाला मंदिरात का घेत नाही, आणि जर आम्हाला मंदिरात घेत नसताल तर आम्ही धर्मात का राहावं. हा प्रश्न व्यवस्थेला आपण विचारला पाहिजे, व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे आणि व्यवस्थित विचारला पाहिजे. लक्षात घ्या, आपण महापुरुषांना नीट समजून घेतलं पाहिजे तर आपली वाटचाल नीट होईल, नाहीतर आपली वाट नीट होईल. म्हणजे आपण म्हणतो ना नीट निघायचं म्हणजे घरीच जायचं असं होईल. महापुरुषांची प्रत्येक कृती, त्यांचा विचार, त्याच्या मागची भूमिका हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आपल्या बहुजन समाजाचा उद्धार व्हायचा असेल तर सर्वात जास्त प्राधान्य कोणत्याही किमतीमध्ये आपल्याला शिक्षण हे मोफतच मिळालं पाहिजे, याच्यावर सगळ्यांचं एकमत असलं पाहिजे, एकमत असलं पाहिजे. मला सांगा, इंजिनियर करायला तुमच्या आमच्याकडे किती पैसे लागत होते? 1200-1500 रुपयात पोरग इंजिनियर होतं, 3-4-5 हजार रुपयामध्ये डॉक्टर होत होतं. आज नर्सरीची फी लाख रुपये. कुठून आणायचे पैसे? दप्तर शाळेतूनच घ्यायचं, वह्या शाळेतूनच घ्यायच्या, पुस्तक शाळेतूनच घ्यायचं, पाण्याची बॉटल शाळेतूनच घ्यायचे, मोजे शाळेतूनच घ्यायचे, बूट शाळेतूनच घ्यायचे. आणि ज्ञानाचं काय तर म्हणे क्लास लावायचा. मग शाळेची फी कशाला भरायची? लक्षात येतं का तुमच्या? ही दुहेरी लूट आहे ना. पूर्वी कुठे क्लास होते? पूर्व ट्युशन कुठे होते? इकडे धूळ जास्त असल्यामुळे मला लगेच ते सेन्सेशन जाणवतं आणि त्याच्यामुळे मग बोलण्यामध्ये फरक जाणवू शकतो. तर आपले कार्यक्रम असे आता पुढे भविष्यात हॉलमध्ये व्हायला पाहिजेत, स्वच्छ वातावरणात, सुंदर वातावरणात आणि धूळ मुक्त असले पाहिजे. आम्ही गेल्या आठवड्यापासून पुण्यामध्ये मोहीम सुरू केलेली आहे. आपली प्रत्येक शहरं ही धूळ मुक्त असली पाहिजेत. या धुळीमुळे माणसाचं 20 वर्षांनी आयुष्य कमी होते. किती? 20 वर्षानं. पूर्वी माणसं परतुंड बघत होती, आमच्या पुढच्या पिढीतल्या लोकांनी नातवंड बघितले. आपण आपल्या मुलांची लग्न बघू शकू की नाही याची गॅरंटी देता येत नाही, कारण त्या धुळीमुळे आपण लगेच मरत आहोत. ही धूळ एवढी डेंजर आहे की डायरेक्ट आपल्या फुफ्फुसामध्ये जाते आणि तिथे चिटकून बसते. आज फुफ्फुसाची किंमत आहे कमीत कमी 45 लाख रुपये. कशातून दुरुस्त करायचं? मग प्रत्येक व्यक्तीच्या फुफ्फुसासाठी 45 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा आपण आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला, धूळ उडणार नाही याची काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला चांगलं आरोग्य मिळू शकतं. जे धुळीच्या बाबतीत आहे तेच विचारांच्या प्रदूषणाबाबतीत पण आहे. विचारांचं प्रदूषण या महाराष्ट्रात खूप मोठं भानगड आहे. जेव्हा जेव्हा शिवजयंतीचा पिरियड येतो तेव्हा तेव्हा काहीतरी वाद उभा केला जातो. कोण ना कोण काहीतरी बोलतं, त्याच्यावर काही ना काही रिॲक्शन होत असतात. एक मोशे म्हणाले की शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष आहेत. समकक्ष म्हणजे दोघं समान दर्जाचे आहेत. त्याच्यावर गेले 4 दिवस महाराष्ट्रात गोंधळ चाललाय, रणकंदन चाललंय. याच्यावर माझं अधिकृत मत असं आहे, या गोंधळ करणाऱ्या दोन्ही गटांना शिवाजी महाराजही कळलेले नाहीत आणि टिपू सुलतानही माहित नाही. फक्त शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंचे आणि टिपू सुलतान म्हणजे मुसलमानांचा, एवढेच 2 पिलर घेऊन लोक भांडतायत. पण मला सांगा, या भांडणामध्ये, या मारामारीमध्ये गुन्हे कोणाच्या अंगावर दाखल होणार आहेत? गरिबांची लेकऱ्यात दानाला जाणार आहेत. मला सांगा, कोणत्या पुढाऱ्याचा पोरगा दंगलीमध्ये सापडला? कोणत्या पुढाऱ्याचा पोरगा एखाद्याच्या मंदिर मशिदीवर चढला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला? ते भाषण देतात, त्यांचं काम आहे भाषण देणं आणि निघून जातात. आणि आपल्या बहुजनाचं काम आहे
दगड मारायच्या, मारामाऱ्या करायच्या आणि जेलमध्ये जायचं. हे किती दिवस चालायचं? हे किती दिवस चालायचं? म्हणून महापुरुषांचे विचार डोक्यावर घेऊ नका, ते डोक्यात घ्या, म्हणजे तुम्हाला गेम कळेल काय. डोक्यावर नाही, डोक्यात घ्यायचे. महापुरुषांना डोक्यावर घेऊन आपण काय करणार आहे? जयंती होईल, पुण्यतिथी होईल, आपलं नाव होईल, फोटो सेशन होईल, पण मूळ हेतू काय? त्यांचा विचारांचा वारसा पुढे चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते डोक्यात घेतलं पाहिजे. आणि जे डोक्यात घेता येणार नाही, लक्षात घ्या, ते तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. वस्ताद लवजी साळवेंनी आयुष्यभर महात्मा फुलेंची पाठराखण केली, त्यांचं संरक्षण केलं. याचा अर्थ काय होतो? जो जो व्यक्ती आपल्या लेकरांना ज्ञान देईल, जे जो पक्ष, जो जो समाज घटक आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी काम करेल, आपण त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. हा संदेश आहे की नाही? शिकल्याशिवाय संघटित कुठून व्हायचं आणि संघटित झाल्याशिवाय संघर्ष कुठून होणार आहे? म्हणून शिक्षण आहे शंकराचा तिसरा डोळा आहे. आमच्या आईने पण, आमच्या आजीने पण आम्हाला सांगितलं. म्हणजे आता आमच्याकडे तर काय घोडा वेडा सगळं असायचं, म्हणजे तो घोडा नाही बरं का. आमच्या आजोबा एकदम फेमस होते पुरंदर तालुक्यामध्ये. घरी वाडा होता, घोडा होता, तरी पण आमच्या आजीनं आम्हाला लहानपणी सांगितलं की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, जसं बाबासाहेबांनी स्थलांतर सांगितलं, स्थलांतर हेच स्थित्यंतर बरं का. जोपर्यंत तुम्ही गाव सोडत नाही, तुम्ही तालुका पाहू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तालुका सोडणार नाही, तुम्ही जिल्हा पाहू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही जिल्हा सोडत नाही, तुम्हाला राज्य बघता येणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही राज्य सोडत नाही, तुम्हाला देश कळणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्या हातात पासपोर्ट येणार नाही, तुम्हाला जग कळणार नाही. म्हणून मातंगाच्या प्रत्येक आईबापांनी आपल्या मुलाला पासपोर्ट काढून दिला पाहिजे, पासपोर्ट काढून दिला पाहिजे. किती दिवस आमच्या लोकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड. पुढाऱ्यांची कामं काय? फक्त आधार कार्ड काढ. आधार हाच आधार, पुढचं काय? जास्त दिवस याच्यावर अवलंबून राहू नका. आधार कार्ड, रेशन कार्ड ही आपली सुरुवात होती, पण तो शेवट नसणार आहे. आपला अंतिम पडाव पासपोर्ट असला पाहिजे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपली लेकरं शिकून तिथं गेली पाहिजे, तिथे उद्योजक झाले पाहिजे, तिथले प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट झाले पाहिजे. एवढी ताकद शिक्षणामध्ये आहे. शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे आणि जो कोणी तो पिल तो जग जिंकल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरायचं बस करूया आता, आहे की नाही? पूर्वी काय म्हणायचे? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण गुरकायचं कोणावर? चावायचं कोणाला? पंजा कोणाला मारायचा? त्यापेक्षा हे वाघिणीचं दूध पिऊन आपण जगावर स्वार झालं पाहिजे, जगावर राज्य केलं पाहिजे. काय जगावर राज्य केलं पाहिजे नाही? किती दिवस आपण इतरांची सेवा करणार आहोत? इतरांना पण आपली सेवा करायची संधी मिळू दे ना, मिळाली पाहिजे ना. किती दिवस आम्हाला जातीच्या जोखडामध्ये तुम्ही अडकून ठेवणार आहात? आणि लक्षात घ्या, जेवढा माणूस शिकत जातो तेवढा तो जातीच्या धर्माच्या जोखडातून मुक्त होत जातो. बघा, गरीबाच्या एखाद्या मुलीनं दुसऱ्या समाजातील मुलावर लग्न केलं की सगळीकडे गोंधळ होतो की नाही? त्याला ऑनर किलिंग म्हणतात, त्याला सैराट म्हणतात. सैराट पिक्चरची स्टोरी काय? हीच आहे ना. पण करीना कपूरने लग्न केलं सैफ अली खानवर, झाला का दांगा? कुठं झाली का त्याच्यावर चर्चा? नाही. किरण राव हिनं आमिर खानशी लग्न केलं, झाली का कुठे चर्चा? नाही. उर्मिला मातोंडकरनं एका रिक्षावाल्या मुस्लिम पोरावर लग्न केलं, झाली का चर्चा? कुठं? नाही. सांगायचा हेतू काय? फक्त गरिबांना जात धर्माची जोखडे, श्रीमंतांना अजिबात जाती धर्माची मर्यादा नाही. जो जेवढा शिकत जाईल तेवढे त्याचे विचार लिबरल, मुक्त होत जातात. आणि म्हणून आपण मुलांना शिकवलं पाहिजे. मला सांगा, जर मी शिकलेलो नसतो, जर माझी तेवढी मॅच्युरिटी नसती, तर मला फोन आल्यानंतर मी काय सांगितलं असतं तुम्हाला? मी फक्त मराठ्यांच्या कार्यक्रमाला जात असतो, मातंगांच्या कार्यक्रमाला येत नसतो, असं म्हणलं असतं की नाही? जर मी ज्ञानाने शिक्षित नसतो तर. पण खरा शिक्षित कोण आहे? जो जाती धर्माच्या पुढे जाऊन मानवतेच्या उद्धारासाठी काम करेल, तो खऱ्या अर्थाने साक्षर आहे. माझ्याकडे दलित समाजाचा विद्यार्थी शिकायला होता सर, राजेंद्र ठोसर असं त्याचं नाव होतं.
मी त्यावेळी सोमाय कॉलेजला प्राध्यापक होतो, मी क्लासेस पण चालवायचो. आणि नंतर मला तो 1-2 वर्षांनी भेटला. तो सिद्धार्थ कॉलेजला शिकायला गेला, तिकडेच काही पोरांचा वेगवेगळा नाद लागला आणि झाला नापास. आणि बापाने सांगितलं आता नापास झालाय, आता पुढची फीज काय बोलायचं नाही, ड्रॉप. तो मला 2 वर्षांनी भेटला, म्हणलं तुझी काय इच्छा आहे? तो म्हणला माझी तर पुढची शिकायची इच्छा झाली, माझ्याकडून चूक, त्या वयात अर्थात पोरं, मला शिकायची इच्छा आहे पण कॉलेजला काही जाता येणार नाही. मग म्हणलं काय? तो म्हणला फक्त क्लास लावता येईल, पण क्लासची फी भरायची आमची परिस्थिती नाही. तेवढी दलिताच्या पोराकडे पैसे कोण देणार आहे तेवढे? एससी समाजा मुलगा होता. मी म्हणलं तुझी शिकायची इच्छा आहे का? तो म्हणला हो मला शिकायचंय. चूक तर माझ्याकडून झाली, वडिलांनी फी भरली होती पण मी कॉलेजला गेलो नाही, दांड्या मारले, नापास झालो. मी म्हणलं तुझी शिकायची इच्छा असेल काळजी करू नको, आपण तुझा 17 नंबरचा फॉर्म भरू. राहिला प्रश्न फीचा, मी एका क्लासेसवाल्याला फोन लावला आणि त्याला सांगितलं की उद्यापासून हा राजू ठोसर नावाचा मुलगा तुमच्या क्लासला येईल, त्याला पहिल्या वाकावर बसून घ्या. आणि मी फोन ठेवून दिला. बरं का? आता राहिला प्रश्न कशाचा? मी फोन ठेवला, माझ्या सहकार्याला सांगितलं हे एवढी एवढी फी एका क्लासची, संध्याकाळी जायचं मास्तरच्या घरी, गुरुजीच्या घरी ती देऊन टाकायची. दुसऱ्या दिवशी हा पोरगा वर्गात गेला. जाताना वर्गात भीती वाटत होती की सरांनी तर फोन केलाय, पण मास्तर जर म्हणला की फक्त फोन केलाय आणि फीचं काय, फी मिळाली नाही, तू कुठून आलास, असं होऊ शकतं. तो बिचकत वर्गात गेला. वर्गात गेले तर मास्तरनी त्यांच्या हातात पावती ठेवली की तुझी फी 1 रकमी आलेली आहे ऍडव्हान्स मध्ये, पहिल्याच बाकाव बस. फी भरून त्याला मी पाठवलं होतं. आणि पुढे मग तो त्याचं शिक्षण पूर्ण झालं, तो ग्रॅज्युएट झाला. मग आता रोजगाराचा प्रश्न आला. मी त्यावेळी लेखनाचं काम करत होतो. त्याला म्हणलं तू डीटीपी शिकून घे. मग त्या डीटीपी कोर्सला पाठवलं, त्याला डीटीपी शिकायला लावलं, त्याला कम्प्युटर घेऊन दिला. आज त्या पोरांनी बाबासाहेब आंबेडकरांची 150 पुस्तकं प्रकाशित केली. 150 पुस्तकं. तुम्ही सगळ्यांनी अजून काही ताकद द्या, आपण क्रांतिकारक लहुजी साळवे यांचं सुद्धा पुस्तक काढूया. अशी मी माझ्या आयुष्यात आमचे हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत. किती ठिकाणी किती लोकांना मदत केली असेल याची गिनती करायला बसलो तर माझं वय कमी पडेल. या वर्षीचं उदाहरण सांगतो. मला एक रिक्षावाला भेटला 1 वर्षभरापूर्वी. त्याचं नाव अविनाश जोगदंड. जोगदंड म्हणल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल आडनाव, कुठल्या समाजाचं असेल? काय करतो बरगा? रिक्षा चालवतो. डिग्री काय? MA इतिहास, फर्स्ट क्लास फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन कॉलेजचा इतिहासाचा फर्स्ट क्लासचा विद्यार्थी, पण परिस्थिती अभावी काय चालवतोय? रिक्षा चालवतोय. मी त्याला म्हणलं तुझ्याकडे पासपोर्ट आहे का? तो म्हणला साहेब मी मातंगाचा आहे, आधार कार्ड रेशन कार्डच्या पुढे कुठं गणित गेले आपलं, असलं काय आपल्याकडे नसतंय, असलं काय नसतंय. मी म्हणलं अरे तू MA झालायस? म्हणलं साहेब डिग्री आहे माझ्याकडे, मी फर्स्ट क्लास आहे, पण आम्हाला कधी कोणी असं काही दाखवलेलं नाही, सांगत पण नाहीत. आमच्या समाजात आम्हाला पुढं काय करायचं हे कोणी सांगत नाही, पाठी काय झालं तेच सांगते. हे खरंय की नाही? खरंय की नाही? आपण आजोबाचंच कौतुक करून फिरतोय, पंजोबाचेच चंदन उघडत फिरतोय. पुढचं काय? आमच्या आजीनं ज्यावेळी आम्हाला सांगितलं होतं, आमची आजी अशिक्षित असताना पण, तुम्हाला जर पुढे जायचं असेल आयुष्यात तर हा वाडा, हा घोडा आणि हा गावगाडा सोडा तर तुम्ही जगात पुढे जातात. आणि मग आमचं पुढे जाणार. नाही तर आम्ही गावात पाटीलकी करत फिरलो असतो, लय तले बुलेट वरती डाग 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 डाग. आयुष्यात डाग 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 डाग, सगळे डागच डाग. काय दुसरा डग 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 ते डाग डाग डाग. ह्याची जमीन ढाप, त्याचा सातबारा फिरव, ह्याला फसिव, त्याला फसिव, ह्याच्यावर भस, त्याच्यावर भस. याच्यापेक्षा दुसरं काय आलं असतं? राजकारणात काय चालतंय? राजकारण काय माणसं घडवण्याचा धंदा आहे? माणसं लुबाडण्याचा, लुटण्याचा, फसवण्याचा, अडकवण्याचा धंदा आहे. मी जरी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी सांगतो हे वस्तुस्थिती आहे, हे फॅक्ट आहे. त्यात मी सज्जन राजकारणी असल्यामुळे मला काही लोक अजून काही तसा रेन्यू मिळणं झालाय, त्यासाठी फसवाफसवी करायला लागते, सातबारे फिरवायला लागतात वगैरे वगैरे बरंच काही आहे. तो म्हणला माझ्याकडे काय तसलं नाहीये. जोगदंडांचा विषय सांगत होतो. जोगदंडांचा तुम्ही कधी युट्यूबला फेसबुकला बघा, त्या माणसाचे इंटरव्ह्यू आहे. कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे का? मग हे गोंधळ काय चाललाय? पाण्याच्या बॉटलसाठी आहे का? पाण्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला. आता इथं घर बसल्या पाणी मिळणार आहे, पण काय
मावशी संपा परत एकदाची बॉटल या सगळ्या. हा. नशीब पाण्याचेच वाटतायत. म्हणजे फ्रुटीचे पण वाटू शकतात, कोल्ड्रिंकच्या पण वाटू शकतात. पाण्याच्या जरी असतील तरी पण ते वाटप थांबवा किंवा बसल्या जागेवर त्यांना मिळेल असं बघा. पाण्यासाठी मोठा संघर्ष झालाय बरं का आपल्या भारतात. महाडच्या चौदार तळ्याचं बाबासाहेबांना आंदोलन करावं लागलं. ते पाणी पिण्यासाठी होतं का? नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे की ज्या तळ्यातलं पाणी जनावरं पिऊ शकतात त्या तळ्यातलं पाणी माणसांना का मिळत नाही, याच्यासाठी तो संघर्ष होता. आता लोक जाऊन काय करतात माहितीये का? त्या चौदार तळ्यातलं जाऊन पाणी पितात. ते काय गोड असते का? त्याच्यात लोकांनी इकडे तिकडे एवढा काय कचरा केलेला आहे. माझ्या मते ते चौदार तळ महाडचं ते एवढं पवित्र आणि शुद्ध ठेवलं पाहिजे की जसं एखाद्या गंगेचं पाणी असतंय, जसं जमजमचं पाणी असतंय मुसलमानांसाठी पवित्र, तेवढंच पवित्र ते महाडचं तळ आजही आपण ठेवलं पाहिजे. त्यातला थेंब म्हणजे त्या तळ्यातला थेंब थेंब आपल्याला क्रांतीसाठी प्रेरणा देणारा ठरला पाहिजे. त्या तळ्यात उतरायची जागा ठेवली पाहिजे आणि त्या तळ्यातलं पाणी पिण्यालायक आपण ठेवलं पाहिजे. तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा फुलेंचे आणि वस्ताद लहुजी साळवेंचे वारसदार आहोत, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. नुसतं पाण्यासाठी संघर्ष का? व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे की जनावरांना पाणी पिता येत असेल तर ते आम्हाला का नाही. मग महाड चौदार तळ्याचा संघर्ष झाल्यानंतर आपली जबाबदारी काय होती सगळ्यांची? सगळ्या गावातले पाणवठे सगळ्या बहुजनांसाठी खुल्ले व्हायला पाहिजे. राजमाता जिजाऊंनी त्या काळामध्ये बहुजनांसाठी हे काम केलेलं आहे. आणि म्हणून 400 वर्षानंतर सुद्धा प्रत्येक जातीच्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज आपले का वाटतात? कारण शिवाजी महाराजांनी कोणत्याच जातीला परक ठेवलं नाही, सगळ्यांना आपलंसं केलं, सगळ्यांना आपलंसं केलं. तुम्हाला असं आठवतं की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कधी कोणाच्या जातपातीचा विषय आलाय का? दिसलं तुम्हाला एखादं उदाहरण आहे का तसं? पानिपतचं युद्ध झालं, पानिपतचं 1751 ला, 1761 ला. अहमद शाह अब्दाली, अफगाणिस्तानचा बादशाह, आणि मराठ्यांची फौज, सदाशिव भाऊराव पेशवे, यमुना नदीच्या 2 किनाऱ्यावरती 2 फौजा उभ्या आहेत. अनेक महिने इकडच्याला पलीकडे जाता येत नाही, पलीकडच्याला इकडे येतात नाही, असा संघर्ष चालू होता. त्या अब्दालीचा वजीर होता शाह अली खान. तो म्हणला योग्य दिवशी आपण हल्ला करू आणि हे सगळं कार्यक्रम करू. आणि तो वेषांतर करून नदी पार करून त्या छावणीत आजूबाजूला फिरतोय आणि त्याच्या लक्षात आलं की तिथे सगळ्यांच्या चुली वेगळ्या. आता पेशव्यांचं नेतृत्व म्हणल्यावर एक गावी एक पंगत थोडी होणार आहे, प्रत्येकाची पंगत सेपरेट. काय सैनिकांच्या तुकड्या कशा होत्या? जात वाईस. त्यांच्या पंक्ती कशा होत्या? जात वाईस. आणि असं प्रत्येकाचं वेगळं टोळकं होतं. शाह अली खाननी हेरलं की असं असं गडबड आहे. त्यांनी जाऊन अब्दालीला रिपोर्ट केलं आणि सांगितलं आपण उद्याच हमला बोलू शकतो. अब्दालीने विचारलं असं काय घडलंय की गेले 4 महिने आपण वाट बघतोय पण हल्ला करायची संधी मिळत नाही, तुझं एका दिवसात मत कसं काय बनला? त्या शाह अली खान ने एका वाक्यात उत्तर दिलं, हुजूर जो लोग एक साथ खाना नहीं खा सकते वो एक साथ लड़ भी नहीं सकते, कल ही हमला बोल देंगे. आणि झालं ना तसंच पुढे. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं औरंगजेबाच्या सैन्याला कधी म्हणता आलेलं नाही की चला आपण हल्ला करूया. का? तर सगळे एकत्र निघायचे, सगळे एकत्र जेवायचे आणि सगळे एक दिलाने लढायचे. म्हणून हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला, हा भारत स्वतंत्र झाला. आणि म्हणून स्वराज्यामध्ये जातीपातीला थारा नव्हता. पेशवाईत काय झालं तुम्ही सगळ्यांनी बघितलेच असेल. जोगदंडाचा विषय बाकी आहे आणि सत्काराला आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे. मला इथं दिसतायत सगळे ट्रॉफीच्या ट्रॉफी. आणि जर एखाद्याला नाही मिळालं साहेब तो नाराज होईल. आणि कार्यक्रमाचा हेतू काय आपला की आलेला प्रत्येक माणूस जोडला गेला पाहिजे, तो विचाराने जोडला पाहिजे, कृतीने जोडला पाहिजे. त्याची जोगदंड म्हणून रिक्षावाला आपला, मी सांगितलं तू पासपोर्ट काढायला जा, पासपोर्ट काढ. त्यांनी डॉक्युमेंट वगैरे विचारले. पासपोर्ट काढायला साहेब 1500 रुपये लागतात. तो म्हणला साहेब 2 दिवस काम केल्यानंतर सुद्धा 1500 रुपये शिल्लक राहत नाहीत. म्हणलं काळजी करू नको, तुझा स्कॅनर दे. मी स्कॅनर मारला. म्हणलं हे फक्त सुरुवात आहे, तू पासपोर्ट काढायला जा.
काय अडचण आली, एखादं डॉक्युमेंट कमी पडलं तर नामदेवराव जाधवांनी पाठवलंय, सांग कमिशनर त्याचा बाप कोणी असेल तो तुला पासपोर्ट दिल्याशिवाय राहत नाही, जा तू. ती व्यक्ती तिकडे जाणार, पासपोर्ट काढणार, पण तो म्हणला साहेब पासपोर्टचा उपयोग काय होणार? तुम्ही म्हणताय पण 1,500 रुपये तुम्ही दिले, पासपोर्ट पण काढू, पण त्याचं काही लोणचं घालू का? माझ्यासारख्या गरीबाला विमानात कोण बसवेल? कोण बसवेल? मी सांगितलं जोगदन काळजी करू नका, तुम्ही विमानात भारतात बसणार नाही, तुम्हाला भारतातून मी परदेशात घेऊन जाणार आहे, तुम्ही तयारीला लागा. त्यांनी सांगितलं 4 ठिकाणी की जाधव साहेब असं म्हणतायत पासपोर्टचा काढाय पैसे नाही, तुला विमानाने मी सिंगापूरला घेऊन जाणार आहे. तर ज्याला ज्याला त्यांनी सांगितलं तो म्हणला खोळाय का काय, राजकारणातली माणसं बोलतात तसं करतात का तसं दावा, उगाच काहीतरी घेऊन बसलाय. त्यांनी ज्याला ज्याला सांगितलं त्या सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं की असं कुठं होत नसतंय. अरे नवरा एकटा फिरायला परदेशात जातोय, बायकोला नेत नसतोय, इथं तुला गरीबाच्या लेकराला कोण घेऊन जाईल? नामदेवराव जो राजघराण्यातला तो कुठल्याही जगातल्या देशात फिरील, तो मातंगाचा पोरगा आहे, तो रिक्षावाला आहे, रोज दिवसभर तू रिक्षा चालवतोय, तेव्हा संध्याकाळी तुझी चूल पेटतीया, तुला कोण विमानात बसवायला लागलंय, काहीतरी सांगायला लागलाय. असं 3-4 महिने लोक तो कौतुकाने सांगायचा मी विमानात बसणार आहे, मी परदेशात जाणार आहे, मी विमानात बसणार आहे, मी परदेशात जाणार आहे. पण लोकांना विश्वास काय बसत नव्हता. आणि हे सगळं असं 3 महिने चालू होतं. पासपोर्ट पुढे आला, पासपोर्ट आल्यानंतर आम्ही तिकीट बुक केले, आणि तिकीट बुक केल्यावर ज्यावेळी त्याचं नाव त्यात दिसलं काय की मुंबई टू सिंगापूर ही फ्लाईट आणि अविनाश जोगदंड यांचा तिकीट नंबर, आहा, जागोजागी त्याचे सत्कार व्हायला लागले की खरोखरच पट्ट्या सिंगापूरला चाललाय. आता एवढं झालं तरी पण अर्धे लोक पिचकून ना की तिकीट तर काढलंय, ऐनवेळी कॅन्सल पण करता येतं. राजकारणात तर तिकीट अचानक कापणे आता मोठा खेळ आहे, हा मोठा धंदा आहे, तुलाच देतो असं म्हणून सगळ्यांनाच कामाला लावायचं. तो लढ नगरसेवक तुझं तिकीट पक्क आहे असं म्हणत काय करायचं, 4.5 वर्ष कार्यकर्त्याला राबवून पिदवून घ्यायचा, चल वाढव संघटना, चल कर पक्षाचं काम. आले 15 दिवस निवडणुका जवळ की नाही, काय माहितीये का, तुम्ही तरुणांनी थांबलं पाहिजे, आपल्याकडे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणजे झालं या आमदाराचा बाप मध्ये टपाकला किंवा आमदाराची आई मध्ये घुसलीच. जेव्हा राजकारणी लोक म्हणतात की तरुणांनी थांबलं पाहिजे, समजायचं ह्यांच्या घरातले म्हातारे कोतारे तिकीट मागतायत. आणि जेव्हा राजकारणी लोक असं म्हणतात काय की म्हाताऱ्या लोकांनी थांबलं पाहिजे, समजायचं याचा पोरगा परदेशातून येणार आहे किंवा ह्याचा जावई आपल्या बोकांनी घेणार आहे. दोन्ही बाजूने आपलं नुकसान आहे. आमच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते तरुण होते. ज्यावेळी 25व्या वर्षी तिकीट मागितलं त्यावेळी त्यांना सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी की आपल्याला ज्येष्ठ लोकांना संधी द्यायची आहे, त्यावेळी यावेळी तुम्ही थांबा. मला नाव बिव सगळं माहिती आहे, पण मी असं सांगणं योग्य नाहीये, ते प्रोटोकॉलला धरून नाहीये. त्यांना सांगितलं की आपल्याला जुन्या जाणत्या लोकांना ज्येष्ठांना संधी द्यायची आहे, नगरसेवकांनी तिकीट कापून टाकलं. परत त्यांनी मागितलं नाही, आपले काही असून जुन्या जाणत्या लोकांना संधी मिळालेली नाही, पहिलं त्यांना संधी देऊ, त्यांनी पक्षाने काम केले. असं करत त्यांचे 25 वर्ष झालं तिकीट कापतायत. आता काय सांगतात माहितीये का, ज्येष्ठांनी थांबलं पाहिजे, तरुण रक्ताला वाव दिला पाहिजे. आता काय करायचं, आता काय करायचं, हे अशी सगळी राजकारणाचे असे किस्से आहेत ना, ते डावपेच ज्याला कळतील तो खरा शहाणा. मला याची नेहमी काळजी होती, मी त्याची काळजी घेतली की माझं आयुष्यामध्ये कोणी माणसाला तिकीट कापू शकला नाही पाहिजे याची मी काळजी घेतली. मी स्वतःचाच राष्ट्रीय पक्ष काढलाय. तुम्हाला सगळ्यांना तिकीट देण्याची धमक आहे, आज माझ्यात ताकद आहे. भारताच्या कोणत्याही राज्यात लोकांना कोणाला तुम्हाला उभं राहायचं असेल खासदारकीला, मला सांगा, मी तिकीट देऊ शकतो. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात तुम्हाला आमदारकीचा फॉर्म भरायचा आहे, मी तुम्हाला देऊ शकतो. महाराष्ट्राच्या कोणत्याही महानगरपालिकेत, नगरपालिकेत, पंचायत तुम्हाला नगरसेवकाचे मी तिकीट देऊ शकतो. मी हे कशासाठी केलं की माझं तिकीट कोणी कापणार नाही याची काळजी घेतली. मी कुठूनही उभा राहू शकतो भारतात. मतं किती पडतील याची चिंता करू नका. या देशात लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना 2दा पाडले, एकदा खंडागळीला उभा केला आणि एकदा काजूळ केला. समाजाचेच लोक ज्यावेळी समाजातील माणसाच्या विरोधात उभं राहतात, लक्षात घ्या त्या समाजाचं भविष्य अंधारात जात असतं. म्हणून समाजाचा माणूस उभा राहिला, त्याच्या पाठी उभे राहा, त्याच्या समोर उभे राहू नका. त्याला ताकद द्या, त्याला साथ द्या. ठीक आहे, वैयक्तिक भांडणं असतील ती त्यावेळी मिटवून घेऊ, पण आपल्या समाजाचा माणूस नगरसेवक होतोय, आपल्या समाजाचा माणूस आमदार होतोय, आपल्या समाजातला पोरगा एखादा अभ्यास करून UPSC MPSC करतोय, अजिबात उन्हा काय काढू नका. जे काय त्यासाठी करताय ते आपण करत चला. मी तर जाधव आहे, मी तर राजघराण्यातून आहे, पण मी तुम्हाला राजू ठोसरचं उदाहरण सांगितलं.
एससी समाजाचा पोरगा आहे. मी तुम्हाला अविनाश जोगदानचं उदाहरण सांगितलं. मातंग समाजातला पोरगा आहे. अशी हजारो लोकांची उदाहरणं आहेत. आणि जेव्हा मी त्यांना सोबत घेऊन गेलो मुंबई एअरपोर्टला जोगदंडांना, तिथून त्यांनी फोटो टाकला, तरी सुद्धा खाली लोकांच्या कमेंट येत होत्या, एअरपोर्ट पर्यंत गेलायस रे, पण विमानात बसशील तेव्हा. आता काय म्हणजे भारतीय लोक किती नाठाळ असतील, चाटाळ असतील. बरं, आपल्याला कसं आहे, मी नाही गेलो चालेल, पण ह्याला जाऊ देणार नाही. मी नाही जिंकलो चालेल, ह्याला पाडल्याशिवाय हात नाही. बरेचसे लोक राजकारणात अचानक जे उभे राहतात ते एवढे सगळे असतात, याचा माज मोडायचा आहे, याचा माज मोडायचा, ह्याला पाडायचं, हे सगळं चालतं की नाही? हे चुकीचं आहे. आपण पाठीशी उभं राहायला शिकलं पाहिजे. महात्मा फुलेंच्या पाठीशी वस्ताद लहुजी साळवे उभे राहिले. इतिहास घडला की नाही? शेकडो शाळा महात्मा फुलेंनी काढल्या की नाही? बहुजनांच्या मुली शिकल्या की नाही? मग आपण सुद्धा असं पाठीशी उभं राहायला शिकलं पाहिजे. आणि चुका असतील तर पोटोशी घ्यायला शिकलं पाहिजे. कळतं का? पोटात घाला काही चुका असतील. मला सांगा, नवरा बायकोची भांडणं होतात ना, मग आपण लगेच घटस्फोट घेतो का? आमच्याकडे पुण्यात दिवसाला 15 घटस्फोट होत आहेत. लग्न ठरतायत त्याच वेगाने घटस्फोट होत आहेत. हे कशासाठी चाललंय? फोन का घेतला नाही म्हणून घटस्फोट आहेत. माझं स्टेटस का नाही बघितलं म्हणून घटस्फोट आहेत. माझ्या कॉलचं उत्तर का नाही दिलं म्हणून घटस्फोट आहेत. हे काय, ही क्रांती का काय आहे? तुमची लग्न ठरली त्यावेळी नवरी माहिती होती का तुम्हाला मंडपात जासपर्यंत? फोटो बिटो बघायला मिळालं का? इथं लग्नावर फोटो बिटो बघून डिग्र्या सगळ्या घेऊन पण 6 महिन्यात. आमचा एक मित्र होता मुंबईतला, विजय अगरवाल म्हणून, माझ्याबरोबर कॉलेजला होता. 10 वर्ष एका मुलीवर फिरत होता. आमच्याच कॉलेजची पोरगी होती. म्हणलं, विजय लग्न कधी करणार आहे? बोला नाही, आम्ही एक दुसऱ्याला समजून घेतोय अजून. लेकाचा फिरत होता, हॉटेलवर जात होता, सगळे मजा करत होता. मी म्हणलं, अरे असं चाललंय तिथं, पाळणा तरी हलव. नाही म्हणलं, अजून आमचं समजून घ्यायचं चाललेलं. अरे म्हणलं, सगळं झालं का? मी समजून घेतोय तुझं काय चाललंय, तुला समजत नाही का? नाही म्हणलं, तिच्या घरची परिस्थिती, माझ्या घरची परिस्थिती, तिचे विचार, माझे विचार, हे जरा व्यवस्थित मॅच होईल की नाही हे ठरवून मग आम्ही लग्न करणार. आणि 10 वर्ष फिरला पोरी बरोबर, आणि शेवटी एकदाचं लग्न केलं. बरं का? ते बिचकतच केलं. टिकतंय का नाही, टिकतं का नाही. 6 महिन्यांनी भेटला. म्हणलं, विजय काय झालं? नाही म्हणलं, आमचा घटस्फोट झाला. म्हणलं, कर्ज काय? नाही म्हणला, ती लग्न अगोदर वेगळी होती. म्हणजे ह्याला किती डाऊट होता? तिला विचारलं, तुझं काय? ती म्हणली, लग्न अगोदर लई चांगला दिसत होता, चांगला वाटत होता, हॉटेलात नेत होता, खर्च करत होता. लग्न झाल्यानंतर लगेच पहिल्या माणूस बोलायला लागला, पैसे वाचव, पैसे वाचव. म्हणजे कंजूस लेखाचा निघाला. 10 वर्ष समजून घ्यायला आणि घटस्फोटाला 6 महिने. आहे का हे तारा? आपल्याला अशी संधी होती का? गळ्यात भेटली, आयुष्यभर सांभाळ. पदरात पडलाय, आयुष्यभर सांभाळ. हे जगणे आपल्याकडे. आता पटकन जुळतंय, पटकन कळतंय आणि पटकन पळतंय. कोणी कोणाला बोलायला शिल्लकच नाही. फास्ट आहे जमाना. याला काय म्हणतात माहितीये का? इन्स्टंट. इन्स्टंट. पूर्वी आपल्याला भूक लागली तर आई समोर 8 तास बसून राहायला लागायचं. ती भाजी कधी टाकणार, पीठ कधी मळणार आणि भाकरी कधी होणार. आताची आई काय म्हणते, काही काळजी करू नको, भिगोया, धोया, हो गया. मॅगी काय 2 मिनिट में तयार. हे आईला जर्सी आई म्हणतात. जी मॅगी खायला घालील ना पोराला, ती जर्सी आहे. जर्सी तर तुम्हाला माहिती आहे ना, कोणाचं पिल्लू कोणालाही पितय. वासराला कळत नाही आपली आई कुठली आहे, आणि आईला कळत नाही आपलं पिल्लू कोणाचं आहे. गावठी गायचं कसं आहे? गावठी गाय दुसऱ्या कुठल्याच वासराला आपल्या पाण्याला लागू देणार नाही, आणि गावठी पिल्लू दुसऱ्या आईकडे जात पण नाही. असं आता जर्सी पिल्लांचं आहे. कोणतं पिल्लू कुठे चिटकते. 2 मिनिटात मॅगी तयार. मॅगीची लायकी काय हे समजून घ्यायचं असेल तर फक्त 1 तास थंड करा, शिळी होऊ दे, मग खाऊन बघा. दुसऱ्या दिवशी खाल्ले तर विषच येते. त्याच्यात मॅग्नेशियम असते, मॅग्नेशियम, जे मुलांचं आतडं खराब करतं. आपल्या मुलांसाठी योग्य काय हे जे आईला कळतं ती खरी माता, आणि जे कळत नसेल तर ती कैकई माता. आताच्या बहुतेक आया कोण आहेत? त्या कैकई मधल्या आहेत. पिझ्झा खायला देतील, बर्गर खायला देतील, कोल्ड्रिंक प्यायला देतील. जे शरीरासाठी नको ते आग्रहाने देतात. काय हो, तुम्ही आम्ही तरुण असताना, लहान असताना पाहुणे आल्यावर आपण काय पाजायचो? चहा किंवा लिंबू सरबत. टीव्हीला काय दाखवायला लागले?
की पाहुणे आले की कोल्ड्रिंक आणलं पाहिजे, कोका कोला आणा, पेप्सी आणा. कुठून आणा? कुठून आणा? दिवाळी आली की जाहिरात येते, काय दिवाळी असेल त्या अमिताभ बच्चन नावाचा दाढीवाला बाबा येतो, लंपुळा आहे तो एकदम, आणि सांगतो दिवाळी म्हणजे कॅडबरी सेलिब्रेशन. असं कुठे होतं? आमच्याकडे दिवाळी पूर्वी महिनाभर चालायची, करंज्या बनव, कापण्या बनव, महिनाभर दणका चालायचा. आता तसं आहे का? जायचं, एक पाकिट हातात द्यायचं, कॅडबरी लिहिलेलं असते, तू खाऊ नको, मी खात नाही, का दोघाला डायबिटीस. पण द्यायचं मात्र एकत्र, फोटो काढायचे, दिलं घेतलं. आपल्या आयरासारखं आहे ते, लग्नातले साड्या असतात ना आयराच्या, सगळे एकमेकाला देत असतात, घालत कुणीच नाही. आयराच्या साड्या सुरत मधून आणलेल्या, होलसेल मधल्या असतात. निवडणुकीच्या वेळी हेच वाटप असतं बरं का, सूरत की साडी 50 रुपये में, किलो के भाव में, मतदार किलो के भाव में. एकदा आमच्याकडे पुण्यामध्ये जोरदार पार्टी चालू होती, हे कार्यकर्ते तुफान जेवायला जेवले पोट भरून. मी म्हणलं अरे ते कुत्र्याचं मटण खायला गेलतो तुम्ही? नाही नाही, बकऱ्याचं होतं. म्हणलं हडपसरच्या घाटात बघा काय मारून टाकलंय ते, आणि नंतर सिद्ध झालं ते कुत्रीच होती सगळी. मी मेलेली म्हणत नाही, मी मेलेली म्हणत नाही, जेवायला गेली ती. निवडणुका आल्या की शहरातील कुत्र्यांची संख्या कमी कशी काय होती सांगा बरं? हे रिसर्च आहे माझ्याकडे. अक्षरशः 25-30 पोती हाड सापडली हडपसरच्या घाटात, बोबदेव घाटात. ती सगळी भटकी कुत्री पुढाऱ्यांनी धरली होती, बीएमसी ला काम दिलं, ही सगळी कुत्री पकडा. आणि निवडणुका लागल्या की जे काय मटणाच्या पाट्या द्यायच्यात, भटक्या कुत्र्यांना नाही नाही, भटक्या कुत्र्यांना मारा आणि भटक्या कार्यकर्त्यांना चारा. काय? भटक्या कुत्र्यांना मारा आणि भटक्या कार्यकर्त्यांना चारा. जसं ते भटकं कुत्र कोणाचं नाही, त्याच्या गळ्यात कोणाचा पट्टा नाही, तसं हाही कार्यकर्ता कोणाचा नाही ना. मग ह्याला ओरिजिनल माल द्यायचा कशाला? याला ओरिजिनल मटन द्यायचं कशाला? बरेचसे लोक आमच्या पिंपरीमध्ये मारामारी झाली इलेक्शन मध्ये नगरसेवकच्या. कशावर माहितीये का? तो पंजाबी नावाचा एक उमेदवार होता, पंजाबी, त्याचं दारूचं दुकान होतं. त्यांनी लोकांना दारू वाटली, लोकांनी बॉक्स घेऊन गेले, घरी गेल्यावर मारामारी झाली. कशावर? नकली होती. पडलं ना 400-500 मतांनी की लोकांनी निषेध केला, पाजायचीच होती, ओरिजिनल पाजायची होती. आम्ही काय डुप्लिकेट मतदार आहे का? आम्हाला ओरिजिनल द्यायची होती. पडलं विचार. आपला मूळ विषय बाकी आहे. एअरपोर्ट पर्यंत गेले हे प्रकरण, गेलायस मुंबई विमानतळापर्यंत, विमानात बसशील तेव्हा मग त्यांनी विमानाचा फोटो टाकला बसलेला, परत लोकांचं खाली विमान उडेल तेव्हा. कारण आता भारतामध्ये लोकांना विमानात बसायला भीती वाटते. उडेल तर खरं, पण पडेल तर मी एक पोस्ट टाकली होती, विमानं उडण्यासाठी असतात, पडण्यासाठी नसतात. मी आता घरी मुंबईला गेलतो आईकडे, मी तिला म्हणलं आपण ते ईशान्य भारतामध्ये फिरायला जाऊ. ती म्हणली ट्रेन नाही येणार असतील तर येते. मी म्हणलं का ग? नाही म्हणजे विमानाची काय गॅरंटी नाही, कधी पडतंय. म्हणले विमानात पडण्यासाठी तो माणूस मुख्यमंत्रीच्या परस्पर्धेत लागतो, त्याच विमान पडतं, दुसऱ्याचं पडत नाही. ज्या दिवशी मी त्या रेसमध्ये जाईल त्या दिवशी विमानात बसायचं बंद करेल. मी फेसबुकला यादी टाकली होती, व्हिडिओ बनवला होता, कोणाकोणाचे हेलिकॉप्टर पडलेत, कोणाकोणाची विमानं पडल्यात, जे जे मुख्यमंत्री राहिलेत किंवा जे जे भविष्यात मुख्यमंत्री होणार आहेत त्यांचीच विमानं पडतात. मग आपल्याला संधी आहे अशा विमानात बसायचं जे पडणार नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाही. मुख्यमंत्री झाल्या मात्र विमान नो चान्स. साऊथ कोरियाचा राजा आहे, साऊथ कोरियाचा पंतप्रधान प्राईम मिनिस्टर आहे किंग जोंग. त्याला माहिती आहे अमेरिका आपला कधी पण काटा काढेल, ते ट्रेनच प्रवास करते. फार रशियापर्यंत जरी गेलं ना 5,000-5,000 हजार किलोमीटर प्रवास करते, पण ट्रेनच जाते. त्याला माहिती हे कधी गोळी मारली खालून. विमानाला एक लेझर नावाची गोळी असते, आपण ते लग्नात वगैरे वाजवतो ना, ते लाईट असते, त्या लाईटनं विमान पाडता येतं, लक्षात घ्या. त्याला लेझर टेक्निक म्हणतात. इस्रायल तशी विमानं पाडतं. अमेरिकेकडे कधी टेक्नॉलॉजी आहे, रशियाकडे, चीनकडे, भारतात पण आली असावी असं म्हणायला जागा आहे. कारण विमान पडल्यावर कागद जळत नाहीत, पण ब्लॅक बॉक्स जळतोय.
ब्लॅक बॉक्स अशी गोष्ट आहे की जी खडका वापरली, आगीत टाकली, पाण्यात टाकली तरी सुद्धा, किंवा अख्खं विमान त्याच्या बोखांनी पडलं ब्लॅक बॉक्सच्या, तरी त्याला काय होत नाही. पण भारतात वेगळंच व्हायला लागलंय. कागद सुरक्षित आहेत पण ब्लॅक बॉक्स जळलेला आहे. नया भारत है, ये नया भारत है. कागद जळत नाहीत, ब्लॅक बॉक्स जळतोय. विमान उडत नाही, विमान पडतंय. आपलं विमान अजून मुंबईत आहे, विमानात बसला पट्ट्या जोगदंड आमचा. विमान उडेल तेव्हा बघू. आणि जेव्हा त्यांनी सिंगापूरच्या चांगी एअरपोर्ट वरती पोहोचल्याचा फोटो टाकला तेव्हा म्हणले मानलं पाहिजे की आमचा एक मातंगाचा रिक्षावाला सिंगापूरला पोहोचला. हे करून दाखवले. पाहिजे तर जोगदंडचा नंबर देतो. ही सगळी स्टोरी विचारा. नाहीतर राजकारणात खोट्या स्टोरी तयार करायला किती वेळ लागतो. अहो बरेचसे नेते दुसऱ्याची घेऊन गेले परदेशात. काय 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 म्हणतोय मी? बॅग नव्हे, बाटली नव्हे. एक मंत्री पकडला गेला माहितीये ना, त्याच्या बायकोनी विमानतळावर त्याला बदललाय की माझं नाव सांगून दुसरी घेऊन जातोय रे. छबू सिंग त्याचं नाव, पक्षाचं नाव सांगायचं नाही मला. फगन सिंग, छबू सिंग माहितीये ना मला. म्हाताऱ्या लोकांना माहिती असेल. तसं अशी लपडी म्हातारी लोक जास्त करतील. आता प्रॉब्लेम असा आहे, तरुणांची लग्नच होत नाहीयेत. याच्या अपेक्षा वेगळ्या, मुलीच्या वेगळ्या. आमच्या विजय अग्रवाल सारखं परिस्थिती होती. 10 वर्ष समजून घेण्यात आणि घटस्फोटाला 6 महिने, बरोबर. या सगळ्या परिस्थिती आहेत. जर एक रिक्षावाला सिंगापूर पर्यंत जाऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो, नक्कीच तो पुढे आयुष्यामध्ये घडू शकतो. म्हणून आज वस्ताद आद्य क्रांतीवीर, आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आता मातंग समाजातील कोणतंही कुटुंब हे आधार कार्ड आणि रेशन कार्ड पुरतं मर्यादित राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात पासपोर्ट असेल आणि प्रत्येकाचं लेकरू, एक तरी लेकरू परदेशात असेल. गाव सोडलं पाहिजे, तसं मी सांगेल देश सोडला पाहिजे. कुटुंबातील एक तरी पोरग अमेरिका, युरोप, रशिया, जर्मनी, जपान अशा ठिकाणी शिक्षणासाठी गेलं पाहिजे, नोकरी धंद्यासाठी गेलं पाहिजे. तरच मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं हे फलित आहे. आणि त्यातले खूप सगळे लोक तयार आहेत. एवढ्या लोकांना पुरस्कार आहेत याचा अर्थ आज अखिल भारतीय मातंग सेना तेवढ्या प्रकारचं जमिनीवर काम करते, कार्यकर्ते घडवत चाललेली आहे. आणि जिथे असे होतकरू लोक असतील तिथे समाज एकत्र येतो. आज एवढ्या लोकांना पुरस्कार द्यावा लागतोय म्हणजेच काय, एवढं भारतभर अख्ख्या काम उभं राहतंय आणि पीला झंडा इस देश पर राज करने के लिए तयार है. आणि लढूया, आपण एकत्र येऊया. लक्षात घ्या, वेगवेगळ्या संघटना आहेत, आपले वेगवेगळे झेंडे असतील, पण आपला अजेंडा एकच असला पाहिजे की आपली लेकरं शिकली पाहिजेत, आपली लेकरं पुढे गेली पाहिजेत. पटतंय का? लेकरं शिकली पाहिजेत. शंकराचा तिसरा डोळा तोच आहे आणि तो उघडला म्हणजे आपल्याला सगळ्या संधी प्राप्त होतील. जसं आमच्या आजीनं आम्हाला शिकवलं, वाडा घोडा सोडा, तसं मी सांगेल. आता तुम्ही राजकारणाच्या मी अध्यक्ष असं तरी सांगतोय बरं का, जास्त काही राजकारणाला चिटकत राहू नका. आणि राजकारणी लोक म्हणजे ना सरड्यासारखे, कधी रंग बदलतात, पण ह्यो बिचारा कट्टरच राहतोय. लक्षात घ्या, राजकारणात जो कट्टर राहील तो खेटर खात राहील आणि जो फ्लेक्झिबल राहील तो सकाळी ह्या पक्षात, संध्याकाळी त्या पक्षात. तुम्हाला बघायचे माणूस कुठल्या पक्षात आहे, तिकीट कुठल्या पक्षाचं आणतोय त्या पक्षात तो असतो. आपण त्या भानगडीत अडकायचं नाही. आपल्या लेकराबाळांचं शिक्षण, आपल्या समाजाची प्रगती, आपल्या समाजाच्या भविष्याचा विचार करून आपण सगळ्यांनी, जुन्या लोकांनी मार्गदर्शन करा, तरुणांनी मेहनत करा. याच्यातून जो काय आपला क्रांतीचा रथ तयार होईल तो आपण पुढे नेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हा चळवळीचा रथ मी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. जर तो तुम्हाला पुढे नेता आला नाही तर मला त्याची खंत नाही, पण कृपया ती रथ मागे खेचण्याचं पाप मात्र करू नका. एवढंच सांगेल आणि थांबतो. धन्यवाद. जय लहुजी, जय लहुजी, जय लहुजी.